पूजा अँड्रुदो ब्लॉगमध्ये स्वागत. गणपती बाप्पा आपल्या भक्तांचं दुःख दूर करतात आणि त्यांना भरभरून सुख प्रदान करून बाप्पा आपल्या गावाला परत जातात. गणेश भक्त गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणतात, प्राणप्रतिष्ठा करतात. कोणी 1.5 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 10 दिवस आपल्या घरी बाप्पा बसवतात. विधिवत त्यांची पूजा करतात आणि गणपती बाप्पांचे विसर्जन करतात. तो क्षण प्रत्येकांनाच नकोसा वाटतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी का केले जाते किंवा गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते, असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का हो? तर त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. ही गोष्ट आहे महाभारताची. एकदा ऋषी वेदव्यासांनी महाभारत लिहिण्याचे ठरवले, परंतु इतकं भलं मोठं महाकाव्य लिहिण्यासाठी त्याचप्रमाणे महान व्यक्तीसुद्धा असायला पाहिजे असा विचार व्यासांनी केला. त्यांच्या मनात विचार आला की अखंड सृष्टीमध्ये आणि देवलोकांमध्ये असं महाभारत कोण लिहील. त्याच वेळेला त्यांच्या पुढे असंही लक्षात आलं, ज्यांना बुद्धीची देवता म्हटलं जातं ते म्हणजे आपले गणपती बाप्पा. महाभारत गणपती बाप्पाच उत्तम प्रकारे लिहू शकतात हे वेदव्यासजींना चांगलंच लक्षात आलं, कारण त्यांना बुद्धीचे सागरसुद्धा म्हटलं जातं. वेदव्यासांनी गणेशजींना विचारलं की तुम्ही महाभारत लिहिता का? त्यांनी होकार दिला, परंतु माझी एक अट आहे. आणि त्यावेळेला गणेशजींनी सांगितले की मी महाभारत लिहितो, पण मी लिहिताना थांबणार नाही. पूर्ण दिवस रात्र मला तुम्ही महाभारत सांगत राहा आणि मी ते लिहित जाईन. व्यासांनी लगेच होकार दिला, पण व्यासांनी सुद्धा पुढे एक अट घातली, मी सांगेन तेच लिहायचं. तुमच्या मनाचा एकही शब्द या महाभारतात नाही लिहायचा. ही अट गणपती बाप्पांनी सुद्धा मान्य केली. महाभारत लिहिण्याचं काम सुरू झालं. वेदव्यास ऋषी सांगत होते आणि गणपती बाप्पा लिहित होते. अखंडपणे काम सुरू होतं. जवळजवळ 10 दिवसांचा काळ होत आला. महाभारत 10 दिवसांमध्ये पूर्ण लिहून झालं. तेव्हा त्यांनी पाहिलं गणपती बाप्पांच्या शरीराचे तापमान वाढले. वेदव्यासांनी पाहिलं गणपती बाप्पांचे शरीर टणक झाले, कारण गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असल्यामुळे लक्षणीय वाढले होते. अशा परिस्थितीमध्ये गणपती बाप्पांना शीतलता देण्यासाठी वेदव्यासजींनी थंड पाण्यात डुबकी मारली. जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच अलकनंदा व सरस्वती नद्यांचा संगम होता. ज्या दिवशी वेदव्यासजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा. म्हणूनच चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन पाण्यातच केले जाते. तर मंडळी, तुम्हाला आता परत कधीच हा प्रश्न पडणार नाही की गणपती बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का करतात किंवा पाण्यातच का बाप्पांचे विसर्जन करतात. या उद्देशानेच आजचा व्हिडिओ बनवला आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत, गणेश भक्तांच्या सोबत, आणि हो, कमेंट करायला अजिबातच विसरू नका. अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्ससाठी चॅनलला आजच फॉलो करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.